नमस्कार मित्रांनो, छगन भुजबळ आणि जरांगी पाटील यांच्यामधला संघर्ष आपण पाहतोय, एकमेकांवरचे आरोप सुद्धा पाहतोय। जरांगी पाटलांनी सांगितलं की जर मराठा समाजाचं जे काय अध्यादेशाचा सध्या मसुदा तयार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अध्यादेश तयार होईल, या विरुद्ध कोणी जर कोर्टामध्ये गेलं आणि त्यामुळे जर मराठा आरक्षण अडचणीत सापडलं आणि आमच्या लेकरा बाळाच्या तोंडाला जो आलेला घासातून आहार असेल तर ही तिसरी वेळ असेल। या आधी 2 वेळेस मराठा आरक्षण चॅलेंज केलं गेलं, त्यामुळं निवड चॅलेंज केल्यामुळे ते आरक्षण गेलं, चॅलेंज केलं नसतं तर कदाचित आरक्षण ते केलं नसतं। आणि मग ही तिसरी वेळ होणार असेल तर या वेळेला मात्र आम्ही कुठल्याही प्रकारचा चहागाई करणार नाही आणि आम्हाला नाही तर मग कुणालाच नाही, ही भूमिका आम्हाला घ्यावी लागेल। आमचं कुणाच्याही लेकराच्या तोंडचा घास आम्हाला काढून घ्यायचा नाहीये, परंतु आमच्याही लेकरांच्या तोंडचा घास जाऊ नये याची खबरदारी सर्वांनी घ्यावी। एवढं म्हटल्याच्या नंतर 1 वेळेस नाही, 2 वेळेस नाही, 3 वेळेस आज नाशिकमध्ये सुद्धा जरांगी पाटील असताना छगन भुजबळ यांनी परत 1 वेळेस सांगितलं की तुझं खराच पाटलाचा असशील तर मंडल आयोग चॅलेंज करून दाखव। आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती। त्याच्या लक्षात आलंय की ह्यो काहीतरी करू शकतो, पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो, आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही। आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती नाही घालायची, पण गोरगरीब ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको, राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटोळ करू नको, कारण या 3दा झालेला आहे। आता 4थ्यांदा जर असं झालं तर आमचा नाविलाज मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे। त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळं नाही, त्याच्यामुळं करावं लागणार आहे, त्याला नाविलाज मग आमचं हिम्मत असेल ना, तू खरा पाटील असतील तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपवून दाखव मंडल आयोग। आणि एवढी तरी तुला अक्कल पाहिजे की तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता हे मंडल आहे। मग तिकडे त्याला खराच करणार म्हणून सांगतो आणि मग इकडे कसं काय राहणार ओबीसीत? एवढी सुद्धा अक्कल नाही त्या माणसाशी, काय बोलायचं आहे? आता या मुद्द्याचा अर्थ काय होतो म्हणजे भुजबळ, मी मागल्या वेळेस सुद्धा काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की खरंच भुजबळांना मंडल आयोग चॅलेंज व्हावा असं वाटतंय। खरंच भुजबळ यांना ओबीसीचं आरक्षण चॅलेंज व्हावं असं वाटतंय का? मग भुजबळांचा अभ्यास कमी आहे की जर मराठा समाजावर अन्याय झाला आणि मराठ्याला आरक्षण मिळणारच नाही इतक्या संघर्षाच्या नंतर हे जरांगी पाटलाला कळवायच्या नंतर जरांगी पाटील शांत बसतील आणि त्यांना तसं वाटत असेल तर त्याचा भ्रम आहे। आणि मग त्यांना जर जरांगी पाटलांचा पूर्ण अभ्यास असेल, पूर्ण महाराष्ट्राला अभ्यास झाला की तो माणूस 1 वेळेस एका विषयाच्या मागे लागल्याच्या नंतर त्या विषयाचा शेवट केल्याशिवाय राहत नाही। मग जरांगी पाटलांनी जर वारंवार सांगितलेलं असेल की आम्हाला कुणाच्याही तोंडचा घास काढून घ्यायचा नाही, आम्हाला कोणावर अन्याय करायचा नाही, परंतु आमच्यावर अन्याय होणार असेल तर जे कोणी अन्यायकर्ते आहेत, फॉर एक्झाम्पल भुजबळ किंवा त्याचे समर्थक असतील, त्यांच्यामुळे जर आमचं आरक्षण गेलं तर आम्ही त्यांचं आरक्षण घालू, आणि तसं होऊ शकतं। आणि मग अशी शक्यता असताना वारंवार भुजबळ असं का बोलतायत? तर या संदर्भात आपण महागाईला काही व्हिडिओमध्ये पाहिलंय की असंच मी एक गोष्ट अशामध्ये ऐकली, लहानपणापासून ऐकतो, तुम्ही आम्ही सर्वजण ऐकताय, पण रिपीट मी ती सांगू इच्छितो। माकडाची गोष्ट, एका हौदामध्ये माकडाला पिलासह ठेवलं, त्यात पाणी सोडायला चालू केलं, कमरेला पाणी आलं, छातीला पाणी आलं, तसं तिने माकडानं आपल्या पिल्लाला डोक्यावरती घेतलं आणि पाणी वर येत गेलं, तोंडापर्यंत आलं, तो डोक्यावरच घेतला, खांद्यावरचं डोक्यावरती घेतलं। ज्यावेळेस नाकापर्यंत पाणी गेलं आणि माकडाला कळलं की आता आपण वाचू शकत नाही, त्यावेळेला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी माकडानं पिल्लाला पायाखाली घेतलं। म्हणजे जोपर्यंत स्वतःच्या जीवाला भीती नव्हती किंवा धक्का नव्हता तोपर्यंत त्यांनी माकडानं पिल्लाची काळजी घेतली, परंतु ज्यावेळेस स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला त्यांनी पिल्लाला खाली घेतला। आता ह्या गोष्टीला आपण 2 अँगलनं बघू शकतो। एक की जरांगी पाटील सांगतायत की इतरांचे लेकरं ही आमचीच लेकरं आहेत, आम्हाला त्यांच्या तोंडचा घास काढून घ्यायचा नाहीये, परंतु जर आमचं अस्तित्व संपवणार असेल तर आम्ही तुम्हाला पायाखाली निश्चितपणे घेऊ असं म्हणावं लागेल। आणि दुसऱ्या अर्थानं पाहायचं म्हटलं तर ओबीसी समाज हा छगन भुजबळ यांचं पाल्य अपत्य, म्हणजे छगन भुजबळ ओबीसीसाठी भांडतायत, पण ज्यावेळेस त्यांच्या अस्तित्वाचा विषय येणार आहे त्यावेळेला पिळाला खाली घेणार आहेत।
आता अस्तित्वाचा विषय ह्या अंगाने म्हणतोय आपण की भुजबळ हे जेलवारी करून आलेले आहेत, सध्या जामिनावरती बाहेर आहेत. आणि असं आपण नेहमी ऐकतोय महाराष्ट्रामध्ये लोकांच्या संवादामधून, बातम्यातून, मीडियातून, की फडणवीस आणि भुजबळ यांची कधी सेटलमेंट झालेली आहे. तुम्ही मराठ्याच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने स्टँड घ्या, तुमची जी काही केस असेल ती त्या केसमधून तुम्हाला डील करू. मग जेव्हा अशा पद्धतीची ऑफर असेल आणि खरंच त्यांना त्या पद्धतीने जर न्याय मिळणार असेल, कोट्यावधी रुपयाचा घोटाळा वगैरे अशा काही भानगडीत त्यातून मुक्तता मिळणार आहे, जेलवारी होणार आहे, तर अशा वेळेला समाजाचा विचार कोण करेल? मी आहे तर समाज आहे, मी नसेनच तर समाज काय बघायचं? म्हणजे ओबीसी बांधवांनी सुद्धा ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की नेमकं चाललंय काय. आता याच व्हिडिओमध्ये आपल्याला आणखी एका अंगानं, दुसऱ्या अंगानं विचार करायचा आहे, चर्चा करायची आहे की ओबीसीमध्ये जे इतर नेते आहेत, तायवाडे, बबनराव तायवाडे हे वारंवार सांगतायत की मराठा समाजाच्या जे काही 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत ह्या सगळ्या जुन्याच आहेत. 99.5% नोंदी ह्या जुन्याच आहेत, फक्त अर्धा पॉईंट ह्या नव्या असतील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं जो अध्यादेश काढला गेला त्या अध्यादेशाच्या अनुषंगानं ओबीसीवरती कुठल्या प्रकारचा अन्याय होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मराठा समाज ओबीसीमध्ये गेला ही जी म्हटलं जातंय या बाबतीमध्ये तायवाडे यांचं मत वेगळं आहे. असं मानणारे बरेच लोक आहेत की मराठा समाजा ह्या अध्यादेशामुळं मराठा समाज ओबीसीमध्ये सरसकट आला असं जे म्हणलं जातंय ते चुकीचं आहे असं तायवाडे सरळ सांगतायत. आणि एवढा वादन माजायची गरज नाही. किंबहुना भुजबळ हे ओबीसीसाठी काम करतात, त्याच ओबीसीचे नेते महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणतात की भुजबळांची भूमिका ही चुकीची आहे. म्हणजे भुजबळ ज्या ओबीसीला आक्रमक करण्याचा प्रयत्न करतात त्याच ओबीसी समाजाला तायवाडे हे आश्वस्त करतात की तुम्ही काळजी करू नका, तुमच्यावर अन्याय होणार नाही. आता ह्या मुद्द्याला आपण वेगळ्या अँगलनं अजून दुसऱ्या मुद्द्यानं पाहू की हाच मुद्दा असा असेल तर मग मराठा समाजाला असं जायचं का की मराठा समाजावरती अन्याय झाला? जरांगे पाटील सांगतात की 57 लाख नोंदी सापडल्या, शासन सांगतात 70 लाख नोंदी सापडल्या. जरांगे पाटलांनी गुलाल उधळला की आपल्याला 57 लाख नोंदी सापडल्या, आता मराठा आहे 2-2.5 कोटी मराठा ओबीसीमध्ये जाईल, वेळाला लाभ होईल. मग हे सगळं फसव होतं का? तर मराठा बांधवांनी सुद्धा ह्या बाबतीमध्ये आश्वस्त राहायचे. जो अध्यादेश काढला जातोय, आता 15 तारखेला त्याचं अधिवेशन वगैरे 10 तारखेपासून आम्ही उपोषण करणार असं जरांगे पाटलांनी सांगितलं. आणि 15ला तो कायदा पारित होईल. त्या दिवशी काय घडेल पाहावं लागेल, परंतु पुढी शक्यता आहे की हा कायदा तर करावा लागेल, त्यात काही बदल होतील. कारण अधिसूचना निघाली म्हणजे कायदा होईलच, त्याचा विशेष नाही काही. कारण सरकारला अधिसूचना आणली आहे तर त्याचं रूपांतर कायद्यामध्ये करावं पण लागेल. ही कायद्यामधली सुधारणा आहे फक्त. बबनराव तायवाडे म्हणतात त्या पद्धतीनं जरी 57 लाखापैकी 55 लाख नोंदी जरी जुन्या असतील तरी काय फरक पडत नाही. जरांगे पाटलांनी मराठा समाजावर कुठल्या अन्याय केला नाही. जरांगे पाटलाच्या आंदोलनातून मराठा समाजाला म्हणजे तुम्ही कल्पना करू शकत नाही इतकं काही भेटलंय. आपलं काही लोकांचं ज्ञान असेल, काही लोकांचं अज्ञान असेल, परंतु जरांगे पाटलांनी जे प्रयत्न केले ते टोकाचे होते. आणि त्यातला 100% आत्तापर्यंत जेवढे काही आंदोलन झाले त्यातलं हे यशस्वी आंदोलन असं म्हणता येईल. 100% काय भेटलं म्हटलं तर 100% नाही जरी म्हणता आलं तर 100% जवळपास भेटलं आहे. या नोंदी जुन्या आहेत की नव्या आहेत हा टॉपिक महत्वाचा नाही असं मला वाटतं. कारण अध्यादेश काढल्याच्या नंतर जर सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश जरांगे पाटील म्हणतात त्या पद्धतीने निघाला तर तो अध्यादेश फक्त नवीन नोंदी निघाल्यात आणि त्यातून जी कुणबी प्रमाणपत्र भेटल्यात त्याच लोकांना लागू होणार आहे का? नाही. तुमच्या नोंदी जुन्या असतील, नव्या असतील, 57 लाखातले नवे किती जुने किती हा टॉपिकच नाही. एवढं तर निश्चित आहे की जुन्या नव्या काही असतील 57 लाख नोंदी आहेत. मग त्यातून जो काही मराठा समाज किंवा अजून इतरही कुठला समाज त्या अध्यादेशाचा फायदा सर्वांनाच होणार आहे. सगळे स्वर्य म्हणून जो काही लाभ मिळणार आहे प्रत्येक समाजाला मिळणार आहे. मग मराठा संदर्भात जर बोलायचं म्हणलं तर मराठा समाजानं निश्चित राहायला पाहिजे. जर हा अध्यादेश लागू झाला तर ह्या नोंदी जुन्या होत्या की नवीन होत्या
हा टॉपिक महत्त्वाचा नाही. ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याच्या सगळ्या सोयीला त्याचा लाभ होणार आहे. मग ते कुणबी प्रमाणपत्र जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या नंतर भेटलेलं असेल किंवा आधीच जुनच असेल. म्हणजे नोंदी किती सापडल्या हा टॉपिक जरी महत्त्वाचा असला तर त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा टॉपिक कुठला आहे तर जरांगे पाटलांनी कायद्यामध्ये बदल करण्यासाठी अधिसूचना काढायला सरकारला भाग पडला आणि तशी अधिसूचना सरकारनं काढलं हे फार मोठं यश आहे. आता त्या कायद्यामध्ये काही हरकतीच्या माध्यमातून काही बदल झाले होतील. ओबीसी समाज हरकती करणार आहे, मराठा समाज हरकती देणार आहे आणि त्या हरकतीमधून त्यामध्ये थोडा बहुत काय बदल होऊ शकेल नाही होऊ शकेल ते येणाऱ्या काळात करणार, त्यावर आपण भाष्य करणं योग्य नाही. परंतु जरांगे पाटलाच्या म्हणण्यानुसार जर ते घडत गेलं तर मराठा समाजामधल्या या ज्या काही नोंदी आहेत त्या नोंदीच्या आधारे बहुतांशी मराठा समाज, बहुतांशी म्हणण्यापेक्षा सर्वच्या सर्व मराठा समाज हा ओबीसीमध्ये निश्चितपणे जाईल. त्याचबरोबरीनं इतर समाजाने त्याचा लाभ होणारच आहे, त्यात काही शंका नाही. त्यामुळे मराठा समाजानं सुद्धा निश्चित राहायचं आहे. आता आपण एकाच व्हिडिओमध्ये 2-3 मुद्द्याची मिसळ केली की 2 मुद्दे झाले. तिसरा एक मुद्दा तुम्हाला आणखी एक सांगायचा मला की मंडल आयोग चॅलेंज होऊ शकत नाही असं भुजबळाचं म्हणणं आहे. चला होऊ शकत नाही असं गृहीत धरलं, जरांगे पाटील तर म्हणले ते स्वीकारलाच नाही, तो कॅन्सल होईल. आपण भुजबळांचंही म्हणणं गृहीत धरू की मंडल आयोग चॅलेंज होत नाही. परंतु मंडल आयोगाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये जाता येते का नाही? जाता येते. मग तिथे गेल्याच्या नंतर कोर्ट म्हणणार आहे किंवा तुमचे जे काही ओबीसीचे जे पुरावे आहेत किंवा त्याला आपण इम्पिरिकल डाटा म्हणतो तो सादर करण्यात यावा. ती जबाबदारी सरकारची आहे. सरकारने सादर केलं पाहिजे. सरकारने सादर केलं तर ओबीसीमध्ये ज्या काही जाती आहेत त्यांचं आरक्षण अबाधित राहील. आणि जर तो इम्पिरिकल डाटा जर सरकार नाही देऊ शकलं तर मंडल आयोग राहील, ओबीसी ही कॅटेगरी पण राहील, पण त्यातल्या जाती नाहीशा होतील, त्यांचं आरक्षण कॅन्सल होऊन जाईल. का तर त्या ओबीसीमध्ये राहण्यासाठी जे जे काही माहिती आवश्यक आहे, जो काही डाटा आवश्यक आहे तो डाटाच उपलब्ध नाही किंवा देऊ शकलं नाही सरकार, त्यामुळं कॅन्सल. आणि असं होत नाही मला वाटत असेल तर ओबीसीचं जे काही राजकीय आरक्षण आहे ते आज नाही, मंडल आयोग लागू झाल्याच्या नंतर ते आरक्षण होतं, नंतरच्या काळामध्ये ते आरक्षण कॅन्सल झालं. आणि ज्यावेळेस त्याच्या विरोधामध्ये कोर्टाने त्या संदर्भातले इम्पिरिकल डाटा मागितला तो डाटा देऊ शकलं नाही सरकार, म्हणून कोर्टानं ओबीसीचं राजकीय आरक्षण कॅन्सल केलंय. मंडल आयोग आहे तसाच आहे. मंडल आयोग आहे म्हणून ओबीसीचं राजकीय आरक्षण तो आयोग वाचू शकला नाही. ते का वाचलं नाही? इम्पिरिकल डाटा नसल्यामुळं. त्यामुळं त्याच बेसवरती इम्पिरिकल डाटा उपलब्ध न झाल्यामुळं ओबीसी मधील जातींचं ज्या काही जाती असतील त्यांचं आरक्षण रद्द करण्यात येईल. ओबीसी ही कॅटेगरी तशीच राहील आणि जो काही मंडल आयोग आहे तो पण तसाच राहील. त्यामुळे भुजबळ साहेबांना हे सगळ्या गोष्टी कळत नसतील का? निश्चितपणे कळतात. ते असं का करतायत? स्वतः बोलतायत की त्यांना कोणी बोलायला भाग पाडतायत, ते मनातून बोलतायत की मजबुरीनं बोलतायत, हे काही असेल, परंतु निश्चितपणे ते दिशाभूल करतायत. ओबीसी बांधवांनी ओबीसी मधल्या जे काही अभ्यासक आहेत त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि आम्ही तो वारंवार सांगतोय की दोघांनी एकत्रित या आणि एकत्रित येऊन ताकद मोठी होईल. 70-80% हा समाज मराठ्यासह ओबीसी 80% जाईल. तिथून नंतर सरकारला भांडा नाही की आमची टक्केवारी वाढवून द्या. आम्हाला 19% मराठा ज्या टक्केवारीमध्ये जातोय 27% 19% जी ओबीसी राहिलेली आहे त्यामध्ये मराठा समाज जातोय, त्याच्या 19 30% करून द्या. आम्हाला जे काही टक्केवारी वाढायची ते वाढवून घ्या. ती वाढवता येते असं बऱ्याच तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे ही वाद न करता ह्या गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत. परंतु ह्या व्यवस्थित सॉल्व्ह झाल्या तर काय होईल की मराठा समाजाचा लाभ होईल, ओबीसी समाजाचा लाभ होईल, पण तो राजकीय लोकांचा लाभ होणार नाही. आणि तो राजकीय लोकांचा लाभ होण्यासाठीच हा कार्यक्रम चाललाय असं डेफिनेटली वाटतंय. आणि तसं समज सुद्धा महाराष्ट्रामधल्या लोकांचा आहे, महाराष्ट्रामधल्या जनतेचा आहे. आता इकडल्या बाजूला मराठा समाजामध्ये काही मधल्या काळामध्ये मुंबईवरून वापस आल्याच्यानंतर काही लोक वळवळ करून आलते. जरांगे पाटलाने बोलल्याच्या नंतर ते लोक आता शांतच आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुमचा लाभ होत नसेल, तुमच्या राजकीय लाभासाठी हे करू नका. तसं ओबीसीमध्ये कोण बोलायलाच तयार नाही की भुजबळ साहेब तुम्ही तुमच्या राजकीय लाभासाठी अशा पद्धतीने दिशाभूल करू नका. ओबीसींनी सुद्धा आपल्या न्याय हक्कासाठी भांडलं पाहिजे, काही शंका नाही. परंतु
ह्याला एक वेगळी धार लागते का, वेगळ्या बाजूने हे चाललंय का, वेगळ्या हेतून चाललंय का, ह्याच्या मागाला लाभ ओबीसींना, सर्वसामान्य ओबीसींना लाभ व्हावा ह्या हिशोबानंच चाललंय की काही इतर लाभ मिळावेत या हिशोबाने चाललंय, आणि त्याचा लाभ मग सर्वसामान्याला जर मिळणार नसेल तर तिची जनजागृती ओबीसी मधील इतर लोक काय करत नाहीत. बबनराव तायवाडे यांनी सांगतात ते त्या पद्धतीनं काही प्रयत्न करतायत, परंतु जरांगे पाटलांनी जसं आक्रमकपणे हे मराठीची बाजू भक्कमपणे मांडण्याचा प्रयत्न केलाय, जे समाजामधलेच विरोधक आहेत, जे समाजाकडे घातक ठरू शकतील, त्या लोकांना सुद्धा त्याचे आवाज सुद्धा बंद करण्याचा यांनी प्रयत्न केला, आसपास त्याचे आवाज सुद्धा बंद केले. तसं ओबीसीमध्ये सुद्धा कोणीतरी पुढे येणं आवश्यक आहे, आणि हे जे काही आक्रमकपणे सगळ्या गोष्टी चालल्यात त्यांना सुद्धा थांबवणं गरजेचं आहे. ओबीसीने आपला न्याय अवश्य मागावा, आणि आम्हाला अजूनही वाटतं की ओबीसी मधील ज्या काही जाती आहेत त्या प्लस मराठा जो कुणबीमधून कुणबीच्या माध्यमातून मध्ये येणार आहे ही, आणि हे सगळ्यांनी एकत्रित येऊन सरकारला रिपीट मांडावं. थोडासा वेळ लागेल, परंतु एक सामाजिक सलोखा सुद्धा राहील, आणि जो काही आरक्षणाचा लाभ भेटला पाहिजे तो लाभ सुद्धा भेटेल. या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं हे निश्चितपणे कमेंटला कळवा. या बाबतीतले यापेक्षा काही वेगळे काही मतं आपले असतील ते सुद्धा आम्हाला कमेंटला कळवा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी वेळेत पोहोचतील. जय महाराष्ट्र.